श्रीराम समर्थ। जेथे नाम तेथे राम। नमस्कार मित्र हो, तर आज आपण जात आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज यांच्या दर्शनासाठी गोंदवले येथे। गोंदवले हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असून ते साताऱ्यापासून 60 मैलांवर आहे। मोगराळी घाट अतिशय तीक्ष्ण असा वळण असलेला घाट आहे। तुम्ही इथे 10 ते 15 मिनिटे थांबून हा घाट पाहू शकता। आता आपण श्री क्षेत्र गोंदवले याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकी एक श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होते। त्यांचा जन्म शके 1766 रोजी झाला। श्री महाराजांचे मूळ नाव गणेशरावजी घुगरदरे। स्मरणशक्ती, चलाक बुद्धी, पुढारीपणा, निर्भय वृत्ती, एकांत प्रियता, रामनामाची आवड या गोष्टी महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या। ते 9 वर्षाचे असताना गुरूंच्या शोधार्थ घर सोडून गेले। तुकाराम चैतन्यांनी त्यांचे नाव ब्रह्मचैतन्य असे ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्ती मार्गाला लावण्याची आज्ञा दिली। सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावले। गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने, संसार चिंता यापासून सोडवले। कौटुंबिक कलह मिटून अनेकांचे संसार सुखाचे केले। आता आपण दर्शन घेण्यासाठी समाधी मंदिरकडे जात आहोत। येथे आपण पाय धुवून आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहोत।
समोर जे तुळशी वृंदावन दिसत आहे त्याच्याच शेजारी तीर्थ आणि अंगारा ठेवलेला असतो आणि ते आई साहेबांचं मंदिर आहे। चला आता आरतीला सुरुवात होत आहे। श्री राम समर्थ। श्री राम समर्थ। समोर हा ब्रह्मानंद मंडप आहे। इथे तुम्ही नामस्मरण करू शकता। हे जे समोर बिल्डिंग्स दिसत आहेत हे भक्त निवास आहेत। येथे हजारो भक्त येऊन राहू शकतात। दररोज आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो। तुम्ही बघू शकता इथे भाविक महाप्रसादाचा आनंद घेत आहेत। हे आता आपण पाहू शकतो गोशाला। इथे 100 ते 150 अशा गायी त्यांनी पाळलेल्या आहेत। इथे आता आपण बघू शकतो हे ट्रान्सपोर्टेशनची वाहनं आहेत। ही वाहनं सगळी भक्तांनी समर्पित केलेली आहेत मंदिराच्या हितासाठी। तर आपण बघू शकतो बोलेरो पिकअप आहे, फोर्स मोटरची ट्रॅव्हलर आहे, टाटा हेक्सा आहे, इनोवा कार आहे। हे सगळे भक्तांनी दिलेल्या कार आहेत। बोलेरो कार आहे आणि हा आहे रथ, पालखी रथ आहे हा, बघू शकता तुम्ही।